अमरावती जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झाले। उद्या मतमोजणी करण्यात येणार आहे। या 8 विधानसभा मतदारसंघापैकी 2 म्हणजेच अमरावती आणि बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी लोकशाही भवन या ठिकाणी होणार आहे। उद्या सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल। त्या अनुषंगाने लोकशाही भवन या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांना परवानगी असेल। मतमोजणी केंद्रावरील नियमांचे सर्वांनी पालन करावे, जेणेकरून मतमोजणी शांततेत करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे। अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 2 मतदारसंघाची मतमोजणी इथे लोकशाही भवनमध्ये होणार आहे, अमरावती आणि बडनेरा। बाकी इतर मतदारसंघाची मतमोजणी त्या मतदारसंघामध्ये होणार आहे। त्याच्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनातर्फे। सिक्युरिटी अरेंजमेंट्स 3 टायर सिक्युरिटी अरेंजमेंट असते काउंटिंगसाठी, त्याचीसुद्धा पोलिसांनी नियोजन केलेलं आहे। बाकी प्रत्येक मतदारसंघामध्ये EVM मशीनसाठी 14 टेबल्स लावण्यात आलेली आहे। पोस्टल बॅलेट आणि ETPBसाठी वेगळी टेबल्स लावण्यात आलेली आहे, प्रत्येक मतदारसंघाने आहे। आणि काउंटिंग सेंटरवर आतमध्ये फक्त कॅन्डिडेट्स, त्यांचे इलेक्शन एजंट्स आणि मीडिया पर्सन्स हेच अलाउड राहणार आहे। मात्र काउंटिंग हॉलमध्ये मोबाईल फोन कोणाला अलाउड होणार नाही, म्हणून मला सर्वांना आवाहन करायचं आहे। काउंटिंग सेंटरवर जे काही नियम आम्ही आता घोषित केलेले आहेत, जे काही आदेश घोषित केले आहेत, ते सर्वांनी पालन करावे, जेणेकरून उद्या मतमोजणी शांततेत करता येईल। लवकरात लवकर मतमोजणी आटपावी अशी यासाठी नेमकं काय आयोजन करण्यात आलं, किती वाजेपर्यंत निकाल हाती येतील? नाही, आमचा मेन उद्देश आहे की अचूक माहिती आली पाहिजे आणि मतमोजणी व्यवस्थित झाली पाहिजे। लवकरात लवकर ठीक आहे, ते सुद्धा आपण करू, लेकिन मेन उद्देश आहे की व्यवस्थित झाली पाहिजे मतमोजणी। और ह्याच्यासाठी वेगळा आता काउंटिंग हॉलचे जवळच वेगळा मीडिया हॉलसुद्धा करण्यात आलेला आहे। कॅन्डिडेटसाठी सुद्धा वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे बसण्याची। आणि आमचं नियोजन असं आहे की जे राऊंड्स आहे, प्रत्येक राऊंडामध्ये बहुतेक अर्धा तासाचा किंवा 45 मिनिट्सचा वेळ लागेल। तो वेगळे मतदारसंघामध्ये वेगळे फेऱ्या होणार आहे। तो आपला उद्देश हेच आहे की व्यवस्थित मतमोजणी झाली पाहिजे आणि अचूक झाली पाहिजे। NTV न्यूज मराठी, अमरावती।